रे सा ग रे सा सुगंध तव स्पर्शाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा वटवृक्षावर सदा विहरतो वटवृक्षावर सदा विहरतो हवा रयत पिलांचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा श्रमिकांची जीवने उजळली उपेक्षिताना दिशा गवसली श्रमिकांची जीवने उजळली श्रमिकांची जीवने उजळली उपेक्षिताना दिशा गवसली साक्षरतेची लेणी कोरली साक्षरतेची लेणी कोरली साक्षरतेची लेणी कोरली रुजला संस्कार समाधानाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा श्रमदेवाची पूजा बांधली श्रमदेवाची पूजा बांधली निराश्रिताना आधार माऊली निराश्रिताना आधार माऊली तुझ्याच शीतल. माझे नाव वैभव जाधव हे धान्यकुटीमध्ये डाळ गहू ज्वारी इतर साहित्य ठेवले जाते. हिरवी मिरची गहू फ्लावर टोमॅटो काकडी दोडका कोबी भाजीपाला तूर डाळ मसूर डाळ हरभरा डाळ वगैरे डाळी आहेत उडीद डाळ सगळे डाळी वगैरे इथं असतात कडधान्याचे. माझी नाव प्रमोद अंकुश बोर्डे मी इथला बिचारगुटीमध्ये आहे. ही आमची बिचारगुटी होती. इथं मुलांचे साहित्य म्हणजे वह्या पुस्तकं त्यांचं ठेवलेलं असते त्यांच्या म्हणजे बॅगी देतो आपण वर्षानुसार. इकडं त्यांचं साबण ते टॉवेल इकडं बिचाना या पॅटर्नमध्ये त्यांचे ड्रेस ठेवलेले आहेत. इथं त्यांच्या साबणीची आंघोळीची व्यवस्था आहे. इकडं टॉवेल आहेत मुलांचे तिकडं तगड बॅग आहे सुख सोहळा नवसृष्टीचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा माऊली हा सुगंध तव स्पर्शाचा.
4 भिंतींचं बांधकाम आहे ते हे लावून एका सिनेमात त्यांनी वापरलं. त्याचा हा श्रमाला किती वाक्य गुणाचा आहे, वाक्य गुणाचा आहे. कधी नसे रावळी वा नसे मंडळी जिथे रावती हात तिथे हरी विठ्ठल, जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम तिथे अन्न होऊन केलेले स्नान दिसे सावळी त्याची शिवारी नको म्हणते त्याला दोन्ही ब्राह्मणांचे तया आवडी तिथे श्वास घाणांचे दगडाचे वसेचे सदा सूर्यंगे किनारी. केवळ हे आपल्यासाठी कधी मागणी करून गाणे सांगून बसून आपल्याला मिळालं नाही तर एका सिनेमात त्यांची वापर आणि ते आता आपण हे केलेलं आहे. त्याचा QR कोड केलेला आहे. नुसतं मोबाईल ठेवा तुम्हाला रयत शिक्षण संस्थेच्या सर्व स्थानिक शाखांच्या वतीने आयोजित केलेल्या रयत माऊली सौ लक्ष्मीबाई यांच्या 95व्या पुण्यतिथी निमित्ताने आणि छत्रपती शाहू बोर्डी शाखा नंबर 1 याच्या शताब्दी महोत्सव सांगता समारंभाच्या उपस्थित असणारे सर्व मान्यवर या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या प्रदर्शित करण्यात आलेल्या कर्मवीर गौरव पाटील आणि रयत माऊली सौ लक्ष्मीबाई गौरव पाटील यांच्या चित्र कार्यावरील डिजिटल स्वरूपातील या ठिकाणी स्वतःचं आपल्या जरी केलं तरी स्वतःच्या जगण्याची जी ताकद मिळावी त्या मुलगीसाठी कोणी नेलं माहिती अतिशय सुंदर मिळालेलं आहे. होणार आहे 1916ची आणि सेम पोजमध्ये हा मुळातील रस्ते आणि हा सेम पोज 1956 साली संतरावचे रस्ते संतरावचे. फक्त यात लक्ष्मणराव नाही कंपनीला त्यांना बोलवून घेऊन ह्या पोजमध्ये फोटो काढलेला आहे. त्यांच्या टाऊन हॉल आहे महाराष्ट्राची चंद्रमौळी झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर गौरव पाटील व त्यांना समर्थ अशी साथ देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते आता लगेचच होणार आहे. तीन दिवस त्यांनी भाषण केलं राजवाड्याच्या मैदानात. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग कुकर इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मार्केटिंगला आणलं. त्यांचे ते पब्लिसिटी डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिलं आणि तिथनंच मग 1926 साली प्रबोधनचा जुलैच्या अंकामध्ये अण्णांचं पहिलं चरित्र आलं. रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब या संदर्भातील माहिती मान्यवरांना देत आहेत. शेवटपर्यंत अगदी जीवसचे कंठस्थ मित्र महात्मा गांधींचे काळात 27 हा प्रसंग घरातला आहे. जिथं आज आहे घर तसंच आहे, तो चौक तसाच आहे. पण आता त्या सुधारणे करायची कधी केलेलं नाही, तसंच ठरलं. पण तसंच एवढं मजबूत आहे ना. कोल्हापूरचे प्रसिद्ध शिल्पकार श्री संजीव संपाट व श्री अतुल डाके यांनी साकारलेले उठाव शिल्प या ठिकाणी लवकरच मान्यवरांच्या हस्ते त्याचं अनावरण होणार आहे. संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते त्या उठाव शिल्पाचे अनावरण होत आहे. आपण जे उठाव शिल्प पाहणार आहोत व्यक्तिमत्वासोबत त्यागमूर्ती सौ लक्ष्मीबाई गौरव पाटील तथा सौ वहिनी यांनी वेळोवेळी केलेला प्रचंड मोठा त्याग, व्रतस्थ सौभाग्यवती लक्ष्मीबाई त्यांना शेतीचेही धडे देत असत. अशा काही ठळक घटनांनी हे प्रतिकात्मक शिल्प तयार करण्यात आलेले आहे, साकारण्यात आलेले आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध शिल्पकार संजीव संपाट, श्री अतुल डाके या द्वयींनी हे शिल्प साकारलेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्या उठाव शिल्पाचं अनावरण झालेलं आहे. सात समोर बदल हा 2 दिवस बदलला. संजीव संपाळ म्हणून आहे कर्नल कुटुंबियांच्या बरोबर
वहिनींच्या जीवनातला शेवटचा फोटो म्हटलं तरी चालेल. अण्णांचे चुलत भाऊ एस.ए. पाटील शिवा काका म्हणत होते, ते ब्रह्मदेशाला निघाले होते. एक अतिशय उत्तम कारागीर म्हणून त्यांची फेमस होती. नंतर कोल्हापूरची इंडस्ट्रियल इस्टेट त्यांनी उभी केली. असे शिवा काकांनी शेवटी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी इथं आले होते. आणि मग तिथं आप्पासाहेबांचा फोटो आहे, कोट घातलेला. वहिनी आहेत, ही बेबी आहे. दुर्दैवाने 1928 साली 1929 मृत्यू झाला. आणि आहेत शकुंतला आत्ता वहिनीच्या कन्या बुजून घ्यायच्या. बरोदशी सयाजीराव गायकवाड ज्यावेळी सातारला आलेले होते त्यावेळी सातारकरांच्या वतीनं समाजातर्फे सत्कार होता. एक 10 मिनिटाचा वेळ दिला होता प्रतिशाहू सयाजीराव गायकवाड यांनी आपल्याला. पण जवळजवळ त्यांनी 1 तास इथं गेले. सगळं बोर्डिंगमध्ये बघितलं. बोर्डिंगच्या भोजनगृहामध्ये गेले. तिथली पोरं भाकऱ्या थापत होती. झुणका तयार झाला होता. भाकरी हातावर घेतली, झुणका घेतला आणि झुणका आणि भाकरी पहिला घास घेता क्षणी एवढा तिखट लागला, ठसका लागला. राजरत्न माने पाटील त्यांचे दिवाण होते. ते म्हटले पाणी पाणी. आपली पोरं पाणी आणायला गेले. म्हटलं नाही नाही, मला नारळाचं पाणी काढून द्या म्हणून गणी आता म्हणून मुलगाचा नंतर प्राचार्य झाला. तो झाडावर चढला, नारळाचं पाणी काढलं आणि महाराजांना. आणि त्यावेळी महाराजांनी शब्द दिला, मी परत एकदा येणार आहे. पण परत काही येऊ शकले नाही. पण 1938 साली ते परत येत असताना आफ्रिकेमध्ये जिबुटीच्या बंदरामध्ये त्यांनी अण्णांना फोन केला, मला ताबडतोब येऊन मुंबईला भेटा. आणि त्यांनी म्हटले सयाजीराव हायस्कूल काढण्यासाठी माझी पहिली 4000 रुपयाची देणगी घ्या. असा हा सयाजीराव गायकवाडांचा आणि रयतचा संबंध आहे. हा फोटो आहे आचार्य आत्रे यांनी महात्मा फुलेंच्यावर सिनेमा काढण्यासाठी ठरवलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी मुहूर्ताचा शॉट मध्ये आहे तो बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा ते दोघे येणार पाहिजे होते. अण्णाही आजारी होते, बाबासाहेब आंबेडकर आजारी होते. 2 वेळा तो मुहूर्त पुढे ढकलला आणि 3ऱ्या वेळी दोघे एकत्रित आणल्यानंतर हा फोटो आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीमध्ये येऊन रयत शिक्षण संस्थेला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर 25 रुपयाची देणगी सुद्धा दिलेली होती. ही साली आपल्या मुलांना शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांना शेती मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी अतिशय उत्तम उभं केलेलं आहे. बरोबर मुलं आणली 33 मुलं, 32 मुलं आणि 11 मुली अशी 44 मुलं आता आपल्या या बोर्डिंगमध्ये आहेत. कोणत्याही शासनाचं वैद्यकीय प्रोसेसवर मानधन न घेता पर्यंतची शिक्षण पहिली कोणाची आली असेल तर आमच्या रामशेठची देणगी 1 कोटी रुपयाची. 1 कोटी मला माहितच तर मी लक्ष निधीचा कार्यक्रम करत असताना महात्मा गांधी या नदीच्या बाजूमध्ये ते लक्ष निधी आम्हाला देण्यासाठी येण्याचं त्यांनी धोरण केलं होतं. आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी बाबूजी साळुंखे ज्या विवेकानंदचे संस्थापक आहेत ते स्वतः जाणार होते. स्वतः तिथे गेले होते. ते महात्मा गांधींना भेटले. पण महात्मा गांधींनी सांगितलं त्यावेळी दंगल सुरू झाली. ते म्हणजे मला नौखालीला जायचं आहे, मी सातारला येऊ का नौखालीला जाऊ. आणि मग ठक्कर बापूंनी सुचवलं की कमीत कमी तुम्ही आम्हाला एक आशीर्वाद द्या. म्हणून त्या आशीर्वादात्मक पत्र ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. जे 9/1/1948 संस्थेची जी सर्वोच्च आवडती गाडी अण्णा आहे, उद्धव ड्रायव्हर आहे. आणि त्या गाडीची काळजी आपण जर 24 ऑक्टोबरला घेतो. आपण अण्णांच्या जयंतीनिमित्त आपण रस्त्यावरती गाडी आणतो आहे. त्या गाडीचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे. परत देशाला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली होती त्याला सर्व क्रांतिवीरांना अण्णांचे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध किंवा अण्णांच्या कोणत्याही शब्दाला मनावर कधीही नाही म्हणत असं. किस्सा प्रसंग आहे. सातारच्या शाहू महाराजांना ब्रिटिशांनी पदवी दिलेली होती आणि त्याच्याबद्दल याच जमिनीच्या बाजूमध्ये जिथं आपण तिथंच त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याच्यामध्ये मध्यभागी शाहू महाराज दिसतात. त्याच्या डाव्या बाजूला आहे कडणचे राजे
की ज्यांनी आपल्याला शिवाजी कॉलेजचा सगळा राहण्याचा परिसर देणगी दिली ते मानोजी राजे आहे. आणि पलीकडं औंध पंतप्रतिनिधी जे आहे औंध पंतप्रतिनिधीचं आणखी एक वैशिष्ट्य त्यांनी जिजामाता काढण्यासाठी सांगितले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने 1 दिवसाचं उत्पन्न नाही शिक्षण संस्थेला द्यावं. शाळा सुरू झालेल्या होत्या आणि तसं म्हटलं तर तो देशाचा विक्रम होता. आणि या शाळा कशा पद्धतीने काढण्यासाठी ब्रह्मदेशाच्या सरकारने रयत शिक्षण संस्थेकडे ही शिष्टमंडळी पाठवलं होतं. इथं अण्णा दिसतात ब्रह्मदेशचे शिष्ट खान म्हणून त्यांचं नाव आहे, एक्झॅक्ट मला आठवतं. पण हे MS निकम आहे आणि सुट्टल करायचं. तर जे आता 6वीपासून NEP-मध्ये जे तुम्हाला टेक्निकलचं एज्युकेशन त्यांनी अपेक्षित आहे, स्किल्सची अपेक्षित आहे. तर त्या मुलांना त्यांची जी अपेक्षा होती ते ग्रामीण भागातील मुलांनी त्याचं ते शिक्षण कशा पद्धतीने म्हणजे मग कदाचित एखादं कुंभाराचं असेल म्हणा, सुताराचं असेल म्हणा. पण आपण ज्यावेळेस म्हणजे अर्बन एरियामध्ये काम करत असताना आपण एक विचार करतो की 5वी, 6वी, 7वी येथील मुलांना 5 गोष्टी निश्चितपणे आल्या पाहिजेत की जे घरातले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत त्या सगळ्याची त्यांना माहिती पाहिजे. आणि त्या एन्व्हायरमेंटच्या एन्व्हायरमेंट एरियाला काम टाकेल एक्झॅक्टली. आणि त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी मग ऊर्जा कोणत्या प्रकारच्या आहेत, मग ते तुमच्या वाऱ्यापासून असेल किंवा इव्हन अगदी हायड्रोजनपासून असेल, सोलर असेल, बायोगॅसच्या असतील, तुम्हाला वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या मुलांची ज्ञान आपण ऑफिस मंत्री मुद्दा जबाबदारीने काम करतायत. आपल्याकडे काही दिलंय जबाबदारी मग बघितलं ना. किल्ल्या सुद्धा याच्या मुलांच्याकडे असतात, ऑफिसची किल्ली सुद्धा मुलांच्याकडे ना. कर्णाचं औदार्य आणि त्यागमूर्ती असणाऱ्या आपल्या सर्वांच्या रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस. 1930ला या दिवशी लक्ष्मीबाईंना दिवस गेले होते आणि रात्री अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं, ऑपरेशन करावं लागलं, पण ते यशस्वी झालं नाही. काळानं आपलं काम साधलं आणि 30 मार्च 1930 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा रीतीने संस्थामय जीवन जगणारी एक महान समाजसेविका लक्ष्मीबाई पाटील आपल्या त्यागमय जीवनाचा महान संदेश देऊन जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून सर्वांना पोरके करून अकालीच अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांनी अण्णांना 2च गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे उद्या पाडव्याचा सण आहे, मुलांना गोडधोड खाऊ घालून हा सण साजरा करा. आणि दुसरं म्हणजे मला सर्व धर्माच्या, सर्व जाती धर्माच्या मुलांनी खांदा द्यावा. अशा 2 इच्छा त्यांनी व्यक्त केल्या. बाकी स्वतःच्या कुटुंबाविषयी असं त्यांनी काहीही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी बद्दल लक्ष्मीबाई जणू काही म्हणत होत्या, जा बाळांनो करा साजरा उद्याचा सण पाडवा, त्यातच मजसी गोडवा. उद्याचा सण पाडवा, त्यातच मजसी गोडवा, त्यातच मजसी गोडवा. जा बाळांनो करा साजरा
उद्याचा सण पाडवा त्यातच मजसी गोडवा त्यातच मजसी गोडवा या इथे नेत्री मुलांच्या चांदणे मी वेचिले या इथे नेत्री मुलांच्या चांदणे मी वेचिले या इथे अधरी तयांच्या गीत माझे गुंफिले आवराते कुंदके नका गाळू आसवा त्यातच मजसी गोडवा त्यातच मजसी गोडवा या पथावर चालता कितीदा तरी ओळले अनाथांच्या नाथासवे जीवित माझे जोडले मोहपाशा मधून आता तुम्हीच मजला सोडवा त्यातच मजसी गोडवा त्यातच मजसी गोडवा घास देण्या आयुष्य माझे खर्चिले भुकेलाना घास देण्या आयुष्य माझे खर्चिले जनसेवेच्या व्रतासाठी सौभाग्य लेणे विकिले तेजोमय सौभाग्य माझे आहेवपणी मज झाडवा त्यातच मजसी गोडवा त्यातच मजसी गोडवा शोक नका करू मुलानो कांदे करी भावे सर्व धर्म समभावे भेटण्यास यावे शोक नका करू मुलानो कांदे करी भावे सर्व धर्म समभावे भेटण्यास यावे कर्मठांच्या हृदयामध्ये माणूस की कोणी जागवा त्यातच गोडवा त्यातच मजसी गोडवा शिक्षण संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, माननीय संजीव पाटील साहेब मध्य विभागाचे चेअरमन, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब, संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय बंडू पवार साहेब, संस्थेचे ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कर्मवीर कुटुंबीय, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर आणि रयत सेवक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 95व्या पुण्यतिथी समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम ज्या माऊलीने आयुष्यभर बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी कर्मवीरांच्या कार्याला सातत्याने समर्पित भावनेने एकरूप झाल्या आणि कार्य केले, त्या रयत माऊलीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मित्र हो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी जे शिक्षणाचा यज्ञकुंड उभारला, त्यामध्ये एखाद्या संविधेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले, अशा रयत माऊलीचे आज आपण श्रद्धापूर्वक स्मरण करत असतो. आज गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले. त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात समर्पित भावनेने एकरूप होऊन सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी अत्यंत मौलिक असे योगदान दिले आहे. त्यांच्या या त्यागी जीवनाची संस्थेतील प्रत्येक सेवकाला आणि विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करावी या हेतूने आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आपण दरवर्षी करीत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अखंड कार्य करत राहणे हा लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा जणू स्थायी भावच होता. साधी राहणी आणि उच्च विचार त्यांच्या रोमारोमात भिनले होते. साधे लुगडे, चोळी, डोक्यावर पदर, कपाळावर मोठ्या आकाराचं कुंकू, गव्हाळ वर्ण असे लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्व पाहिले म्हणजे त्यांच्या ठायी असलेले मातृत्वाची साक्ष पडते. स्वतः अशिक्षित असूनही वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या झटल्या. समाजाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीबाईंनी आपले सर्वस्व देऊन टाकले. आपली वैयक्तिक मत बाजूला ठेवून प्रसंगी सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र गहाण ठेवून 18 पगड जातीतील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवून आपले जीवन तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यात समर्पित केले. म्हणूनच त्या महान समाजसुधारक होत्या. मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई पाटील यांनी मानवतावादी दृष्टीने समाजासाठी काम केले. म्हणून आपणास आज समाजात स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढलेले दिसते. रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये रयत माऊली सौ वहिनींचा त्याग अवर्णनीय आहे. तीर्थरूप अण्णांच्या त्यागी वृत्तीला साजेसे समर्पित जीवन लक्ष्मीबाई जगल्या. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड हानी झालेली होती. कारण वहिनी एक वैचारिक दृष्ट्या समृद्ध, संवेदनशील आणि सुधारका वृत्तीच्या होत्या. सो वहिनींच्या निधनाच्या पूर्वसंध्येचा प्रसंग तर प्रत्येक रयत सेवकाच्या अंतःकरणाला चटका लावणारा आहे. आत्ताच निवेदकांनी सांगितलं त्याप्रमाणे वहिनींना जणू मृत्यूची चाहूलच लागली होती. संध्याकाळी अण्णा गावावरून परत आले. वहिनींनी अण्णांना जवळ बोलावून घेतले आणि मनातील भावना बोलून दाखवली. उद्या पाडव्याचा सण आहे, मुलांना 4 गोडधोड घास खाला आणि उद्या माझे काही बरे वाईट झाले तर या वसतिगृहात राहणाऱ्या 18 पगड जातीच्या मुलांनी मला खांदा द्यावा. कदाचित वहिनींना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी. त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र औषधोपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. तीर्थरूप अण्णा व सौ वहिनी यांच्या निर्वाणामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या उच्च वैचारिक बैठक रयत शिक्षण संस्थेला मिळाली आहे. त्या सामर्थ्यावरच रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अविश्रांत कार्य करीत आहे. हे काम अधिकाधिक जोमाने पुढे सुरू ठेवणे हीच खऱ्या अर्थाने तीर्थरूप कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांना आदरांजली ठरेल. अशा या अत्यंत भावपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, आपले मार्गदर्शक मान्य रामशेर ठाकूर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला आधुनिक करणं एवढीच उपमा देता येईल. जेव्हा जेव्हा रयतला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदतीची गरज वाटेल तेव्हा निसंकोचपणे आपल्या मदतीला येणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे रामशेठ ठाकूर हे होत. याबरोबरच या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन
मान्य चंद्रकांत दळवी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अत्यंत व्यस्त अशा त्यांच्या कार्यक्रमामधून त्यांनी या पुण्यतिथी कार्यसमारंभासाठी जाणीवपूर्वक आपला वेळ दिलेला आहे. एवढेच नव्हे तर रयत शिक्षण संस्थेला एक नवीन शैक्षणिक दिशा देण्याचे काम ते सातत्याने या ठिकाणी करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील निडळसारख्या एका ग्रामीण भागात रयतेच्याच एका शाळेमध्ये ज्ञानाचे धडे गिरवून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आज ते सेवानिवृत्तीनंतर सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून अत्यंत समर्थपणे जबाबदारी पार पडत आहेत. मी या निमित्ताने त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणखी दुसरे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संघटक आणि माजी चेअरमन माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब हे होत. गेली 50 वर्षे ते रयत शिक्षण संस्थेच्या आणि कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याशी एकरूप होऊन रयत शिक्षण संस्थेच्या संख्यात्मक, गुणात्मक आणि भौतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचे कृतिशील विचार प्रत्येक रयत सेवकाला प्रेरणा देणारे अशा स्वरूपाचे आहेत. मी त्यांचेही या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मध्य विभागाचे चेअरमन माननीय संजीव पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. कर्मवीर कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे खूप खूप स्वागत. माझ्या प्रशासनातील सर्व सहकारी यांचेही स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. आयुष्यभर या संस्थेची राहिली आणि एक एक घटना आपण विचार करू शकणार नाही. फक्त एकच घटना सांगतो मी. DM शिंदे नावाचे गृहस्थ होते. संस्थेचा काही संबंध नाही. कधीतरी बोर्डिंगमध्ये यायचे, 3 महिने इथं राहायचे. त्यांना लेदर स्कॉलरशिप गव्हर्नमेंटतर्फे मिळण्याची शक्यता होती. अण्णांनी त्यांना प्रयत्न केला आणि त्यांना स्कॉलरशिप मिळाली. जर्मनीला लेदर स्कॉलरशिपला ते गेले. अण्णांनी पैसे मिळून गेले. 4 वर्षानंतर परत आले. धारावीला लेदरची उत्तम फॅक्टरी चालली. त्याचा एक मुसलमान पार्टनर होता. ती फॅक्टरी चालल्यानंतर त्यांनी कंडिशन टाकली की तू फॅक्टरी घे, नाही तर मला फॅक्टरी दे. या DM शिंदेकडे तर काहीच नव्हतं. अण्णा त्या दिवशी त्यांच्या घरी जेवायला गेले होते. परत एकदा तोच प्रसंग. DM शिंदेच्या पत्नी वाढायला होत्या. वाढता हुंका आला गेला. अण्णा म्हटले काय होते? नाही म्हटलं जेवणानंतर सांगते. आणि मग म्हटले की असा प्रसंग झालेला आहे. मला 1,40,000 रुपये पाहिजे. 1942ची गोष्ट. आणि आजची किंमत करा काय होती ती. आमच्याकडे तर काहीच नाही करत. ठीक आहे म्हटलं, काळजी करू नकोस. मग अण्णा तिथून उठले. मालोजीराजेंच्याकडे गेले. 40,000 रुपये आणले. तिथून मुताशेजींच्याकडे 40 आणले. तिथून गोडबोलेंच्याकडे गेले. तिथून तुमचे मुंबईचे मिठाचे मोठे व्यापारी होते त्यांच्याकडे गेले. तिथून इचलकरंजींच्याकडे सरदार गोरपडेंच्याकडे गेले आणि सगळ्यांच्याकडनं मिळून स्वतःच्या प्रॉमिसरी नोट लिहून 1,40,000 रुपये आणून त्या मुसलमान व्यापाऱ्याला दिले आणि ती फॅक्टरी सोडवली. त्या व्यापाऱ्यांचे हे कोण होते तुमचे? तुमचा मुलगा आहे का? जवळचा आहे का? कुणी आहे का? माझा कुणीही नाही. मग अण्णांनी आपल्या एखाद्या मुलासाठी या मुलाने जपलं. मुलांच्या पेक्षा जास्त मुलांनी मुलींच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही तुम्हाला. पण या प्रत्येक मुलासाठी अण्णांनी त्यांच्या संस्थेत संपूर्णपणे आयुष्याची एक पुंजी लढवली म्हटली ती चालेल. आयुष्याची जेवढी ताकद असेल तेवढी दिली या बाळादांना. काही प्रिन्सिपल झाले, 5 व्हाईस चान्सलर झाले, अनेक मंत्री झाले, अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले आणि केवळ हे अण्णांनी करू शकलं. आणि हे कुठे याचं मूळ आहे तर आहे शाहू बोर्डिंगमध्ये. शंकरराव तिलोस्कोने 1951 साली एक पत्र अण्णांना छान दिलं. भगीरथाने ही गंगा पृथ्वीमध्ये आणली. अण्णा, तुम्ही शिक्षणाची ही गंगा बहुजन समाजापर्यंत आणली. तुम्ही आधुनिक भगीरथ आहात आणि ही आमची शाहू बोर्डिंग म्हणजे आमचं गंगोत्री आहे. आणि जे काही इथून पुढे होणार आहे आणि जे आता नवीन हे असू देत किंवा काही असेल त्याची त्यालासुद्धा तोंड देण्याची सुद्धा सुरुवात तर दळवी साहेबांनी सुरू केलेली आहे, पवार साहेबांनी सुरू केलेली आहे. आपण सर्व त्याच्यामध्ये सामील होणार होतो. त्याची सुरुवातसुद्धा आज आपण शाहू बोर्डिंगमधनं करू. किंबहुना 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक नव्या युगामध्ये रयत शिक्षण संस्था आता प्रवेश करीत आहे. ते सुद्धा शाहू बोर्डिंगच्या समोरच. ही सगळ्याची बोर्डिंगची मुलगी मुलं आम्ही 1918 साली आली. शासनाने एक नियम काढला 1916 साली 17 साली. अनाथ कोण? ज्याला आई नाही आणि त्याला बाप नाही. आमच्या दृष्टीनं अनाथ कोण आहे?
कोणताही आई बाप त्याच्या स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊ शकत नाही तो आणा. आणि त्या पद्धतीनं आम्ही जवळजवळ 1924 ते 2016पर्यंत हे बोर्डिंग चालवलं. नाईलाजाने शासनाच्यानं बंद करावं लागलं. दुर्दैवानं त्याच वेळी दुष्काळ प्रचंड पडला होता. आत्महत्या एवढ्या आजही दररोज 6 आत्महत्या होत आहेत. आत्महत्या होतात. या मुलांचं काय? पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा केली. मी या इथंच आपण एखादं बोर्डिंग का सुरू करू नये संकल्पना झाली आणि सुरुवात करायची ठरवली. अक्षरशः विदर्भ आणि मराठवाडा, मग बीड असू देत, लातूर असू देत, धाराशिव असू देत, भंडारा असू देत, अमरावती असू देत, या सगळ्या जिल्ह्यातनं ही मुलं आली गेली. जवळजवळ 30-35 मुलं त्या काळामध्ये आम्ही गोळे केले. त्यांचं सगळं शिक्षण 5वीपासून ते त्याच्या PG पर्यंत सगळ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलली. आजही संपूर्णपणे या शिक्षणाची. आणि इथं त्यावेळी पहिल्याच वेळी दिवाळीची वेळ आली होती. आता या मुलांना घरी पाठवायचं कसं? कोरोना त्यांच्या गावाचं नावाखेरीज काही नव्हतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक बस करायची आणि सगळ्या मुलांना घरपोच करायचं. आमचे प्रकाश शेट इथं बसलेले आहेत, त्यांचीच बस घेतली आम्ही. सगळे पोरं बसमध्ये भरली आणि सातारावरनं प्रयाण सुरुवात केली. अपेक्षा होती की जास्तीत जास्त 12-13 तासामध्ये आपण सगळ्यांना पोचून आणू. 48 तास लागले तरी पत्ता लागला नाही पोराचं घर कुठे आहे आणि गाव कुठे आहे. अक्षरशः प्रत्येक मुलगा त्याच्या घरामध्ये, त्याच्या दारामध्ये, त्याच्या आईकडे, त्याच्या बापाकडे पोचवून आणले. आणि आजही परत तो मुलगा दिवाळीला जाताना येण्या जाण्याचा खर्च आणि दिवाळी ही रयत शिक्षण संस्था करते त्याची तुम्हाला. आणि याच मुलांची परत आपल्याला ही 319 मुलं आत्तापर्यंत या आपल्या बोर्डिंगमध्ये आपण एकत्र आणली. तुम्हाला त्यांना शिक्षण दिलं. पण आज पहिले आमच्या समोर आहे की या सगळ्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एखादी योजना आपण उभं करू. कोणत्या तरी का होईना एक स्किल मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि या सर्व मुलांना बोर्डिंगमध्ये असलेल्या तुमच्या मागं लढ म्हणून ते मुंगीचं एक कविता तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला तू लढ, तुझ्या मागं आज संपूर्णपणे रयत शिक्षण संस्था आहे. हा विश्वास आम्ही या सगळ्या मुलांच्या मागं देत आहोत. आणि एवढं बोलून माझे भाषण संपवतो. धन्यवाद. दानशूर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा संस्थेच्या वतीने यथोचित असा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. ठिकाणी 1,05,000 रुपयांची देणगी साहेबराव शिवराम घाडगे गुरुजी यांनी दिलेली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कामेरी यांचा ग्रंथ व रयत महावस्त्र देऊन सत्कार होतो आहे. त्यांनी आजपर्यंत या शाहू बोर्डिंग हाऊसला 7 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. भेट दिल्याबद्दल सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे. बुके, रयत महावस्त्र व ग्रंथ भेट देऊन सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे. यानंतर डिजिटल बोर्ड, म्युरल, भित्तिचित्र, मल्टीस्किल, लॅब, AC पॅनेल गेट, सौरयत माऊली रांगोळी या यानंतर जनरल बॉडी सदस्य सन्माननीय पल्लवी सागर वर्धमाने यांचा सत्कार या ठिकाणी शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी समर्थ नागवे याच्या हस्ते करण्यात येईल. रुपये 25,000 ची देणगी सन्माननीय पल्लवी सागर वर्धमाने जनरल बॉडी सदस्य यांनी दिलेली आहे. शाहू बोर्डिंगचा विद्यार्थी समर्थ नागवे याच्या हस्ते माननीय पल्लवी सागर वर्धमाने यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याचं हृदयाचं ऑपरेशन संस्थेनं आणि वसतिगृहानं केलेलं आहे. तो आज चांगला सुखरूप बरा होऊन तो इथं आजार झालेला आहे. सचिव साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी त्यांच्या कल्पनेतून एक दत्तक पालक योजना राबवली होती आणि यामध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये माननीय विकास देशमुख साहेब यांनी स्वतः 15,000 रुपये दिले. प्रदीप बाळकृष्ण कुंभार सर 15,000 रुपये. लालासाहेब खलाटे यांनी 30,000 रुपये दोन्ही वसतिगृहाला दिलेले आहेत.
नानासाहेब तुकाराम निकम साहेब यांनी 15,000 रुपये, माननीय डॉक्टर अण्णाकाका पाटील यांनी 15,000 रुपये, माननीय प्राध्यापक सौ विजया संजय पोते मॅडम यांनी 15,000 रुपये, माननीय डॉक्टर पल्लवी सागर वर्धमाने जनरल बॉडी सदस्य, माननीय श्रीयुत हेमकांत शंकरराव किरवे न्यू इंग्लिश स्कूल पळशी खंडाळा, सौ जयश्री पाटील वर्ग शिक्षिका अण्णासाहेब कल्याणी विद्यालय आणि त्यांचे पालक, त्याचबरोबर माननीय प्राजक्ताताई व श्री समीर अजित पाटील, माननीय डॉक्टर रोहन मोहन पाटील, त्याचबरोबर माननीय शिवलिंग मेनकुदळे साहेब सहसचिव उच्च शिक्षण, माननीय डॉक्टर सचिन श्रीधर पाटील रेडिओलॉजिस्ट पुणे आणि माजी प्राचार्य मंगल पाटील मॅडम यांचे ते चिरंजीव आहेत. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अमोल कोळेकर सर, त्याचबरोबर माननीय सौ नलोडे मॅडम प्राचार्य आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, माननीय श्री जयवंत पंढरनाथ गायकवाड, माननीय प्राध्यापक सुभाष वाघमारे, माननीय पद्मावती जीवन शिंदे सेवानिवृत्त रयत सेविका यांनी प्रत्येकी 15,000 रुपये देऊन ही मुलं दत्तक घेतलेली आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहासाठी माननीय श्रीयुत अजय दिघे साहेब, प्रदीप बागल साहेब, तुकाराम डोंगरे साहेब, माननीय श्री चव्हाण प्रभुंजन भाटू साहेब, रेश्मा रमेश दिवेकर, डॉक्टर अब्दुल रशीद चांद अत्तार, प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त या मुलांना दत्तक घेतलेला आहे. त्याचबरोबर आपला शाहू बोर्डिंगचा माजी विद्यार्थी आज आपण जी नर्सरी बघतोय त्या सर्व नर्सरीसाठी फिरोज मेटकरी यांनी मदत केलेली आहे आणि 15,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर सोशल हँड फाउंडेशनची माजी विद्यार्थी संघटना आहे, यामध्ये जवळजवळ 600 ते 700 शाहू बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांचेही या वसतिगृहासाठी 10,000 रुपये दिलेले आहेत. आज आपल्यासमोर इथं उभा असलेला कमॉशिकाचा विद्यार्थी आहे दशरथ रंधवे, हा गेल्या अनेक वर्षापासून संस्थेसाठी सेवा देत आहे. त्यांनी या वसतिगृहासाठी 5,000 रुपयांनी मोफत व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. त्याचबरोबर माननीय BT जाधव साहेब यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सातारा यांच्याकडून संगणक संच या वसतिगृहाला दिलेले आहेत. माननीय प्राचार्य श्री दिनेश दाभाडे साहेब आणि त्यांचा सर्व सेवक वर्ग, महाराजा शाहीराव विद्यालय ज्युनियर कॉलेज यांनी अँड्रॉइड TV संच दिलेला आहे. माननीय प्राचार्य अप्पासाहेब भाऊराव पाटील रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्याकडून दरवर्षी मुष्टी फंड योजना राबवली जाते आणि त्या मुलांचा 1-2 महिन्याचा धान्याचा खर्च त्याच्यातून भागवला जातोय. माननीय प्राचार्य सौ नलोडे मॅडम यांनी प्राध्यापक व छात्राध्यापक यांच्यामार्फत या मुलांसाठी पर्यवेक्षित अभ्यासिका राबवलेली आहे. ही मुलं त्यांचा BEdचा अभ्यासक्रम पूर्ण करून संध्याकाळी आणि सकाळी अभ्यासिकेसाठी इथं उपस्थित असतात. आज 95वी रयत मौली आहे, आपण पुण्यतिथी आहे, आपण सर्वजण रयत सेवक हे तेवढ्याच तन्मयतेने काम करत असतात, परंतु या रयत मौली पुण्यतिथीसाठी प्रत्येकजण आपल्या पगारातून आपल्या खिशातून काही रक्कम देत असतो आणि या रकमेतून या कार्यक्रमाचा खर्च सेवकांना अल्पोपहार हा दिला जातो. आज ही रक्कम बघता बघता 1,10,000 रुपये एवढी एकत्र झालेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि या शाहू बोर्डिंगसाठी इथं बसलेल्या सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची ही सर्व बसलेली व्यासपीठावर असलेली पदाधिकारी आहेत, कर्मवीर कुटुंबीय आहेत, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत, जनरल बॉडी सदस्य आहेत. या सर्वांचं हातभार लावून मार्गदर्शन लावून शाहू बोर्डिंगचं कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. कोणतीही आज शाखेसाठी अडचण नाही, शाखेची स्थिती चांगली आहे. असंच मार्गदर्शन सर्वांचं लाभत राहू. धन्यवाद. धन्यवाद. आज आपण सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ रयत माऊली यांची पुण्यतिथी कार्यक्रम आज साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं आपण आज रयत माऊली आणि अण्णांचं स्मरण करून इथं जे बोर्डिंग आहे आणि इतर जे सर्व कार्यक्रम राबवले जातात त्या सर्वांचा आढावा पण घेत आहोत. इतिहासाला उजळणी देऊन भावी काळात आपण काय काय करणार आहोत त्याचा आढावा घेत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, त्याच्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे संघटक आणि ते युनिट जे आहे ते पूर्णत्वानं पाहणारे आपले सर्वांचे ज्येष्ठ प्राध्यापक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, आपल्या संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब,
त्याचबरोबरीनं आपल्या नवीन स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कुलगुरू आमचे मित्र माननीय त्या नाव कसं विचार तुमचं मस्के साहेब, त्याचबरोबरीनं या कार्यक्रमात आपण असलेले पलीकडे बसले संभाजी पाटील, अतिशय चांगले 1 तासभर आम्ही लेट झालो तर तुम्हाला अण्णांची आणि वहिनींची गाणं ऐकून टाकली. ते संभाजी पाटील, संस्थेचे विविध पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक वर्ग, या बोर्डिंगमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज खरं तर पाहायला गेलं तर रयत माऊली हा कार्यक्रम आपला तिथं जो आहे त्यांच्या आशीर्वादानं त्या बोर्डिंगचं 100वा असा वर्धापन दिन साजरा होत आहे. जे 100 वर्ष या बोर्डिंगला पूर्ण झाली म्हणून हा प्रोग्राम आहे. आणि रयत माऊली आपली जाऊन 95 वर्ष झाली. ती 95व पुण्यतिथी स्मरण आहे. मित्रांनो, आपल्या वहिनी जरी आपल्यातून गेलेल्या असल्या, अण्णा जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतक्या साठवलेल्या आहेत, भरलेल्या आहेत की ते आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि त्या सर्व जिथे रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत ते म्हणजे आपले डॉक्टर अनिल पाटील साहेब. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन पूर्णपणानं त्यांनी ऑब्झर्वेशन करून त्याप्रमाणे इथं आज चलचित्राच्या रूपानं आपल्या इथे दाखवलेलं आहे, पाहायला मिळतं आहे. डॉक्टर साहेब खरंच इथं आल्यानंतर धन्य झाल्यासारखं वाटतं की आपण सतत इथं येत राहावं असं वाटतं. अशा प्रकारचं चित्र आपण इथं कायमचं ठेवलेलं आहे. मी 7-8 वर्षापूर्वी आलो होतो, नक्की 5-6 वर्ष असेल किंवा 7 किंवा 8 वर्ष झाले असतील. त्यावेळेपेक्षा आता कितीतरी सुधारणा याच्यात झालेली दिसतात. त्यावेळेस आल्यानंतर सुद्धा मी रमलो होतो आणि वाटलं होतं की अरे काय हा परिसर आहे. खरोखरीच ज्यावेळेला ही संस्था सुरू झाली त्यावेळेस आपलं वडाचं झाड, त्यावेळेची त्या बोर्डिंगचं चित्र आज त्या पालटलेलं आहे. आज अतिशय सुंदर झालेलं आहे. नवं रूप त्या बोर्डिंगला आलेलं आहे. त्या सर्वाला कारण आहे डॉक्टर साहेब आपण. तुमचं मार्गदर्शन, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमचं असलेलं लक्ष, म्हणजे कुठल्याही बाबतीत आपोआप झाले, कुणावर सोडले अशातला भाग नाही. ते स्वतः जातीनं लक्ष घालतात, कसं हवं ते पाहतात. त्यांनी संस्थेचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम केलं, व्हाईस चेअरमन पण काम केलं. म्हणजे संस्थेमध्ये त्यांचं जीवन घडलेलं आहे. अण्णांच्या आयुष्यातले आणि लक्ष्मी वहिनींच्या आयुष्यातले सगळे क्षण त्यांनी अनुभवले. त्यांच्या भाषणाच्या वेळा आपल्याला ते अनुभवायला मिळत होते. ते त्यात इतके रममान होऊन गेलेले होते की आपल्याला सुद्धा त्यांच्या त्या कालावधीमध्ये आपल्याला नेलेलं आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर अनिल पाटलांनी हे काम केलं आहे. आणि डॉक्टर साहेब तुमच्यासारखेच सर्व हे रयत सेवक आणि बाकीचे आमच्या कार्यकर्ते तुमच्यासारखं काम करण्याच्या मला वहिनींच्या पुण्यतिथी स्मरणानं ताकद मिळावी इतकीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अण्णांचं आणि वहिनींचं काम आम्हाला त्यांच्या मार्गाने जाऊन करायला मिळावं आणि तुमचं भाषण असं सतत आम्हाला मिळत राहिलं पाहिजे आहे, तर आम्हाला प्रगती करता येईल. ते संभाजी पाटीलचं मग अशी म्हणाले त्याचा कार्यक्रम आपण पाहिला. 2 गाणी आम्ही ऐकलं आणि उशीर आलो. आमचे इतर कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला. ते म्हणाले 100 कार्यक्रम रामशेठने सांगितले होते आणि नंतर 200 कार्यक्रम केले. 100 कार्यक्रमांचा खर्च मी द्यायला कबूल केला होता, मला आठवणीत आहे. पुढल्या 100चं काय झालं मी दिलं की नाही मला काय माहीत नाही बाबा, बघा आहे की नाही. पण आता आणखीन 100 कार्यक्रम तुम्हाला करायचे आहेत आणि जर दिले नसतील तर ते 100 आणि हे 100 त्या सर्वांच्या करता जो खर्च झाला असेल जायला यायला की तुम्ही इथे नुसते करत नाहीत ज्या त्या शाखांवर, तर सगळं तुम्ही मला 8 दिवसाच्या सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला तुम्हाला पूर्तता करता येईल आणि पुढे सुद्धा तुम्हाला हे काम अण्णांच्या आठवणी त्या तुम्हाला पोचवता येतील. कारण त्याच्यातून आपण भारावून जातोय ना प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं वाटतंय की नाही
काय काम झालंय, काय कशातीनं आत्मा इथं ओतलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायला मिळतं. म्हणून तुमचं काम थांबवू नका. हे शिक्षण संस्थेने काम थांबवलेलं नाही, थांबणार नाही. आता चंद्रकांत दळवी साहेब आहेत, विकास देशमुख साहेब आहेत, त्यानंतर आणि डॉक्टरांच्या सारखंच रात्रंदिवस काम चाललेलं आहे. नव्या प्रकारे मग ती AI असेल, आणखीन काय असेल, त्या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये आणतात. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळं हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटते हेच एक पहिलं वडाचं झाड असेल जिथं सर झाली ते बघा, म्हणून मी इकडं हात दाखवत होतो म्हणून तिकडं म्हणतोय. तर हे झाड किती मोठं आहे, म्हणजे अशातनं वडाचं झाड आपण शेकडो पाहतो, पण त्याच्यामध्ये हे झाड आणि पलीकडच्या बाजूला जे आहे ते झाड, अशा रीते ही झाडाची मूळची झाडं जी आहेत ती कशी ठेवलीच बघा. इथली प्रत्येक वस्तू इथं मांडलेली दिसेल तुम्हाला. सगळे फोटो असो, अगदी तुमच्या स्वयंपाकघरातले हे असो किंवा ते जेवणाचं साहित्य असो, अगदी सायन्स आणि बाकीचे साहित्य पाहिलं हे नीटनेटकेपणा जो आहे, मांडणी त्याची जी आहे, मुलांना लावलेली शिस्त जी आहे, हे खरंच जगानं शिकण्यासारखं आहे. नुसतं आपल्या याच्यापुरतं नव्हे, संस्थेपुरतं नव्हे, तर महाराष्ट्राने देशानं शिकावं अशा प्रकारची एक शिस्तबद्धपणानं कामकाज करण्याची पद्धत हे दिसते आहे. आणि म्हणून मी मगाशी सहजगत्या काहीतरी बोलायला लागल्यानंतर आमचे मित्र संजीव पाटील म्हणाले, त्यांना संस्थेवर इतकी असताय. 32 विभाग सगळ्यात मोठा विभाग आहे, त्याचं कामकाज ते बघत असतात आणि संस्थेचे कामकाज बघतात. जास्त करून अकाउंट्स बघतात, ते बिझनेसमॅन पण आहेत आणि तशा दृष्टीनं त्यावेळेला त्यांच्या लक्षात ते बरोबर असतं. मला म्हणाले तुम्ही 1 कोटी दिले, कारण म्हटलं मला वाटलं 50 लाख दिले. ते म्हणतात मी 1 कोटी दिले. त्यांनी आठवण दिली की 1 कोटी दिले. म्हटलं बरं झालं, चला मला माझ्या हातातून जरा बऱ्यापैकी आपलं काहीतरी मदत केली आणि आता अजूनही काम चाललंय सगळं याच्यातून. तर आता मी आणखीन 50 लाख तुम्हाला आपण त्या आज 15 दिवसामध्ये आपल्याला आणखीन प्रगतीच्या दृष्टी पावलं टाकायची आहेत ते मी आपल्याला देणार आहे. आणि ते फक्त काय काय तुमचं प्रपोज काय करायचं तुम्ही ठरवा. 50 लाखाचा अमाऊंट हा फिक्स आहे आणि तो ह्या एप्रिल महिन्याच्याच 15 तारखेच्या आत आपल्याला मिळण्याची मी खात्री देतो. कारण हे चालणारा विस्तार, बहिणींच्या बाबतीतली असलेली आस्था, अण्णांच्या असलेलं अण्णांचं काम हे पुढे नेण्याचं तुम्ही अतिशय चांगलं काम करता. ही मूळ शाखा आहे. ह्या शाखेचं महत्त्व जे आहे ते फार मोठं आहे. अण्णांनी जसं पहिलं छत्रपती शिवाजी कॉलेज काढलं, त्या कॉलेजचा मी विद्यार्थी म्हणून मला अभिमान वाटतो. 4 वर्ष मी 68 ते 72 त्या कॉलेजमध्ये शिकलोय, वसतिगृहात राहिलोय, थोडे दिवस लेबर स्किलचं काम केलं. पण हे सगळं करत असताना त्या जागेचं, म्हणजे माझं गाव पनवेल असेल, माझं जन्म ठिकाण पनवेल असेल, नावाखाली असेल, पण कर्मभूमी जी आपण म्हणतो ही आमची सातारा आहे आणि त्याचं ते कॉलेज आहे. आणि त्याच्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला मी सांगत असतो की वारकऱ्यांना पंढरीला गेल्यानंतर आनंद मिळतो, तसं आम्हाला सातारा आल्यानंतर आनंद मिळतो. आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला स्फूर्ती देणारी ठिकाणं आहेत. त्यांचं जतन वर्धन करणं आपलं काम आहे आणि ते स्फूर्ती घेऊन आपण सर्व जाऊया इतकी आपल्याला विनंती करतो. आणि मला पाहुणे म्हणून तुम्ही बोलवलं, तर मी घरचाच आपला तरी देखील ही संधी दिली त्याबद्दल आपल्या शुभेच्छा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री चेअरमन. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ माऊली यांच्या 95व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे धनणीच्या बागेमध्ये, शाहू बोर्डिंगमध्ये, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी आपल्या सर्वांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं ते रामशेठ ठाकूर साहेब, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी संपूर्ण नियोजन केलेलं आहे ते डॉक्टर अनिल पाटील, माजी चेअरमन रयत शिक्षण संस्था आणि सध्याचे संघटक रयत शिक्षण संस्था. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर श्री ज्ञानेश्वर मस्के, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं पुढाकार घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला जात आहे. त्याच्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख,
त्याचप्रमाणे विभागीय चेअरमन आणखी लक्ष्मीबाईंच्या रक्ताचे नातं असलेले संजीव पाटील साहेब, त्याचप्रमाणे विभागीय जॉईंट सेक्रेटरी श्री BN पवार, त्याचप्रमाणे मेनकुदरे सर, संस्थेचे कायदा सल्लागार श्री दिलावर मुल्ला साहेब, YD देशमुख, त्याचप्रमाणे मागे बसलेले माननीय कमिटीचे सर्व सदस्य, डॉक्टर राजेंद्र मोरे, सचिव ऑडिट, ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशा प्रकारचं गीताच्या माध्यमातून अण्णांच्या निर्णय शिक्षण संस्थेच्या सगळ्या आठवणी आपल्यासमोर सादर केल्या. ते संभाजी पाटील आणि त्यांचे सर्व वाद्यवृंद, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे सर्व रयत सेवक, प्राध्यापक, त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि खास करून या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रित केलं आहे आणि आज ज्यांचा सत्कार या ठिकाणी केला ते अनिल कलगोंडा पाटील, त्याचप्रमाणे अशोक कलगोंडा पाटील, तसेच मीना शीतल बागी आणि संजीव जयकुमार पाटील, तसेच अनिल पाटील साहेबांचे सगळे कुटुंबीय, संजीव पाटलांच्या मिसेस पण या ठिकाणी उपस्थित आहेत. फार कमी आपण कार्यक्रमाला दिसतात. आज या निमित्ताने सगळ्यांची भेट झाली. आणखी कॉलेजचे, विविध कॉलेजचे प्राचार्य, आपण सर्व. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे. आता 6:30 वाजून गेलेले आहेत आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा किती अंत पाहायचा त्याला सुद्धा काही मर्यादा असल्या पाहिजेत आणि त्या मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. कारण कार्यक्रमाच मुळात उशिरा सुरू झालेला आहे. त्याला आम्ही सगळे जबाबदार आहेत, व्यासपीठावरची मंडळी. अजून एक कार्यक्रम होता, त्याच्यापुढे अजून काही मिटिंगा होत्या आणि असे पोस्टपोन होत आल्यामुळं विलंब झालेला आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ माऊली, काही जण वहिनी म्हणतात, हे नाव अण्णा आणि माऊली हे इतकं म्हणजे खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या चाकाची ही, संस्थेच्या गाडीची ही 2 चाकं होती आणि त्यामुळे ही संस्था उभी राहिली. ते फार मोठं भाषण करणार नाही. मला ज्या गोष्टी विशेष भावल्या त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जेव्हा म्हणजे माऊलींचा विचार केला तर फक्त 36 वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना. म्हणजे 1894चा जन्म आणि वयाच्या 13व्या वर्षी लग्न. त्या काळामध्ये तसा उशीर झाला म्हणलं पाहिजे. तो काळ असा होता की 8व्या-9व्या वर्षापासून लग्न व्हायचे, तर 13व्या वर्षी लग्न झालं आणि त्याला अण्णांचं वय होतं 23 वर्ष. तरी त्या काळामध्ये 10 वर्षाचं अंतर होतं जेव्हा कर्मवीरांचं आणखी माऊलींचं लग्न झालं 1909 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग माऊली जेव्हा 23 वर्षाच्या झाल्या तेव्हा आप्पासाहेबांचा जन्म झाला 1917 मध्ये. आणि माऊली जेव्हा 1925 वर्षाच्या म्हणजे 25 वर्षाच्या झाल्या तेव्हा शकुंतला या मुलीचा जन्म झाला. खरं तर बालवयामध्येच लग्न झालेलं 36 वर्षाचं आयुष्य आज लग्न 25-30 मध्ये होत आहेत. आता 30 ॲव्हरेजला जायला लागले मुलीचं लग्न सुद्धा, अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये. आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1934 मध्ये रयत शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं संस्था म्हणून. 1935 मध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेची रजिस्ट्रेशन जरी 1910ला दुधगावमध्ये सुरुवात केली होती आणि शाहू बोर्डिंग निघालं, बाकी सगळं जरी झालं तरी प्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही 1935 मध्ये झाली आणि रयत माऊली हा 1930 मध्ये निर्माण केलेला आहे. म्हणजे अण्णांच्या समोर किती कौटुंबिक अवघड प्रश्न निर्माण झाला होता. त्याही परिस्थितीमध्ये आप्पासाहेबांच्याकडे किंवा शकुंतलांच्याकडे काही लक्ष न देता
ज्या ध्येयासाठी ते उतरले त्याच्यापासून ते सुबरही झाले नव्हते, किंबहुना ते अधिक वेगानं काम करत होते असं दिसतं. म्हणजे अण्णा जेव्हा अण्णांचं मृत्यूसमयी वय 72 वर्षाचं होतं 1959 साली, आणि माऊली गेल्या 1930 मध्ये. त्याच्यानंतर 29 वर्ष अण्णा रयत शिक्षण संस्थेचं काम रात्रंदिवस करत होते. मी असा विचार करतो की जर का माऊलींचं जर का आयुष्य अण्णांच्या बरोबरीनं राहिलं असतं आणि माऊलींना सुद्धा जर का 72 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं किमान, तर आज जी काही रयत शिक्षण संस्था आहे तिचं चित्र काय असतं, जे चित्र आम्ही आता पाहतोय कदाचित ते 1959 झालं असतं, कदाचित माऊली बरोबर असतं तर. कारण कुठल्याही कुटुंबामध्ये घरातले जर का सहचारिणी बरोबर असेल तर आणि सहचारिणी बरोबर नसेल तर ह्याच्यामधला जे अंतर आहे ते अण्णांच्या बाबतीमध्ये माऊलींच्या बाबतीमध्ये होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून सॅल्यूट दोघांनाही केला पाहिजे की फक्त 36 वर्षाचं आयुष्य लाभलं, 13व्या वर्षी तर लग्न होऊन आल्यात, जर राहिले 23च वर्ष. ह्या 23 वर्षामध्ये 21 वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी दिली, अण्णांसाठी दिली. मगाशी अनिल पाटील साहेबांनी रास्तपणे सांगितले की त्यांना पर्सनल लाईफच नव्हतं, वैवाहिक लाईफच नव्हतं. म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं संस्थेसाठी. त्यांनी सांगितली ती गोष्ट खरं आहे की किर्लोस्करांच्या बरोबर जेवढं काही कालावधीमध्ये काम करतो तेवढाच कालावधी खऱ्या अर्थानं तो प्रापंचिक आणि संसारिक होता. बाकी सगळं हे समाजासाठी बहुजनासाठी करायचं, रयतेसाठी करायचं. आणि या सगळ्यामध्ये आपण दरवर्षी या निमित्तानं जसं अण्णांचं स्मरण आपण करतो जयंती आणि पुण्यतिथीला, तशाच प्रकारचं माऊलींचं सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी अशा प्रकारचं स्मरण करतो. ते अत्यंत रास्त आहे. आणि आज मला आणखी त्याच्यात दुसरी जी गोष्ट भावली आहे की म्हणजे या अण्णा आणखी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर तिसरं पात्र आहे ते कळगोंडा पाटील. जसं कळगोंडा पाटीलच्या बाबतीमध्ये तुम्ही पुष्कळ नावं घेता आणि पाटील साहेब, ते नसतं तर काय झालं असतं, राबाब काय असतं काय झालं असतं, पण कळगोंडा पाटीलच उभं राहिलं नसतं सगळ्यांच्या पाठीमागे तर काय झालं असतं प्रश्न आहे. आणि म्हणून आपण तो योग्य निर्णय घेतला की 95व्या वर्षी कळगोंडा पाटलांच्या घरातले माऊलींच्या माहेरच्या माणसांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये अनिल कळगोंडा पाटील साहेब आहेत, अशोक कळगोंडा पाटील साहेब आहेत, जयकुमार पाटलांचे चिरंजीव म्हणजे कळगोंडा पाटलांचे नातू या ठिकाणी आहेत. म्हणजे कळगोंडा पाटलांना सुद्धा 6 भाऊ, 6 मुलं आणि 3 मुली होत्या. आणि एवढ्या मोठ्या व्यापामध्ये लक्ष्मीबाईंचा नंबर कितवा होता मला माहिती नाही, लक्ष्मीबाईचा नंबर कितवा होता मला माहिती नाही, पण त्यांच्याकडे एवढं विशेष लक्ष दिलं. पहिला प्रश्न असा पडतो की कळगोंडा पाटलाने कर्मवीर भाऊरावांच्या पाटलामध्ये काय पाहिलं म्हणून एवढ्या श्रीमंत घरातली मुलगी कर्मवीर अण्णांना दिली असा मला प्रश्न पडतो. तटस्थपणे त्याला विचार करतो तेव्हा. पण कळगोंडा पाटीलच रास्त होते. हे रयत माऊलीनं जे पद्धतीची अण्णाला साथ दिली त्या काळामध्ये त्याच्यावरनं सिद्ध झालेलं आहे की कळगोंडा पाटीलच खऱ्या अर्थानं दूरदृष्टीचा मनुष्य होता आणि त्यांनी योग्य वर लक्ष्मीबाईंना निवडला होता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज या निमित्तानं आपण सर्वजण आमच्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, तसं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही आमच्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच आहेत. त्यांच्या कार्यामध्ये काही फरक नव्हता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. किंबहुना एका दिशेनं अण्णा गेले आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्णपणे वाहून गेलं. म्हटलं तर राजकारणामध्ये पण कदाचित अण्णा आमदार खासदार झाले असते, मंत्री पण झाले असते. त्यांच्यातले गुण विचारात घेता सत्यशोधक समाजाच्या साठी जे काम करत होते ते कदाचित त्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख पण झाले असते. त्या काळामध्ये कदाचित मुख्यमंत्री पण अण्णा होऊ शकले असते. एवढ्या क्षमता म्हणजे राजकारणामध्ये पण त्यांचा तेवढा बंडखोरीचाच पिंड होता. राजकारणाबरोबरच वागत होते आणि तरी बहुजनांच्या बरोबर शिक्षणासाठी आपलं अजिबात त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं नाही हे सगळ्यातलं विशेष आहे. फार न बोलताना एवढंच म्हणून की अनिल पाटील साहेब आपण मगाशी जे बोलत होतात सांगत होतात
मी तरी जेव्हा तुम्ही हे सगळं सांगता त्यावेळेला मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो. आणि ते जेव्हा कधी आम्ही भेटतो आणि जेव्हा कधी वेळ असतो तेव्हा अनिल पाटील साहेब बोलत राहतात आणि मी ऐकत राहतो. असं अनेक वेळा झालेलं आहे. आणि मी त्यांना तुम्ही मगाशी सांगितलं की लक्ष्मीबाईंनी जर का आत्मचरित्र लिहिलं असतं तर काय झालं असतं. आम्ही असं म्हणतो की अनिल पाटील साहेब कर्मवीरांच्या बद्दल आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल जेव्हा लिहितील तेव्हा काय होईल हा खरा मुद्दा आहे याच्यातला मधला. आणि मी जेव्हा केव्हापासून माझ्या अनिल पाटलांनी मी एकत्रपणे रयतमध्ये काम करतो गेल्या 5-6 वर्षापासून, तेव्हापासून मी अनिल पाटील साहेबांच्या मागे लागलो आहे की सगळं काम बंद करा आणि पहिल्यांदा लिखाणाचं काम करा. त्याच्याशिवाय आम्हा सगळ्यांना आमचे डॉक्टर अजित पाटील साहेबांनी कर्मवीरायन लिहिलं म्हणून आज आम्हाला सगळ्याला कळतं की कर्मवीरांचं घराणं काय आहे आणि तिथं काय काय घडलं वगैरे वगैरे. मग बाकीच्या लेखकांनी जे लिहिलं आहे ते सगळा तो बेस आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामधून म्हणजे घरातल्या माणसानं लिहिणं आणि बाकीच्याने लिहिण्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अजिबात वेळेचा अपव्यय न करता अनिल पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो की आपण अण्णांच्या बद्दल संस्थेबद्दल म्हणजे तुम्ही इतकं बोलत राहता ना की तुम्हाला कुठून आठवतं, कुठून वाचलं असतं का अण्णा तुम्हाला येऊन सांगतात स्वप्नामध्ये. ते मुन्नाभाई एमबीबीएस नावाचा पिक्चर आहे ना, त्याच्या मागे महात्मा गांधी येतात आणि सांगतात आणि तो मग मुन्नाभाई बोलत राहतो. तसे तुम्ही बोलता की काय असं वाटतं तुम्ही कुठं वाचलं, मग आम्हाला का वाचायला मिळत नाही तुम्ही जे बोलता ते, आम्हाला कुठं पाहायला का मिळत नाही. आणि म्हणून हा जो काही चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे रयत शिक्षण संस्थेसाठीचा तो वाया जाता कामा नाही. सर ताबडतोबीनं करा. संपूर्ण रयत शिक्षण संस्था तुमच्याबरोबर असलेल्या कामासाठी रात्रंदिवस आम्ही सगळी यंत्रणा कामाला देऊ. तसंच ते कला शिक्षकांचा वापर करतात, जिकडे जावं तिकडे कला शिक्षक सगळ्या कार्यक्रमाची उंची वाढवतात. आणि काल वावंजला गेलो तर साहेब होते तिथे, काय रांगोळी काढली त्या वर्गामध्ये, म्हणजे साहेब सुद्धा बघत बसले. आता मग अशा माऊलीचं चित्र पाहिलं तर बघत बसलो आम्ही. तर अशा प्रकारची जी उंची असलेले कला शिक्षक आहेत, लिखाणामध्ये म्हणजे अतिशय सिद्धहस्त लेखक सुद्धा आमच्याकडे आहे. आता राहिलं का तुम्ही फक्त बोलत राहायचं, लिखाण करत राहायचं. म्हणजे आम्ही मगाशी कार्यक्रमाला गेलो, रामशेठ ठाकूर साहेब बोली कुठे गेले ते पुस्तक, काय नाव त्याचं, बोलीगंध तुम्ही होता मॅडम तिथे. बोलीगंध नावाचं अप्रतिम अशा प्रकारचं पुस्तक म्हणजे शंकरराव उन्हुने बापूसाहेब यांच्या स्मरणार्थ आपण तिथे जे संग्रहालय केलं त्याच्या निमित्तानं 4 महिन्यापूर्वी आपण ते मॅनजी कौशलमध्ये मान्यता दिली. तिथं ते उभं राहिलं आणि त्यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी जे काम केलं, मराठीचे प्राध्यापक होते शंकरराव उन्हुने साहेब, तर त्यांच्या स्मरणार्थ जे काही काम केलं आहे त्याच्यावर महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषामध्ये ज्या ज्या कवींनी लिखाण केलेलं आहे त्या सगळ्यांच्या कविता मागवल्या, त्याचं परीक्षण केलं. त्याच्या 10 कवींना पुरस्कार दिला रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते, आमच्या हस्ते. आणि त्या सगळ्या कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 4 महिन्यापूर्वी विषय आला होता, ते पुस्तक तयार झालं. आपल्याला सर्व प्रकारची यंत्रणा आहे तर आणि आपल्याला जे काही मटेरियल लागेल ते संशोधन करायचं असू दे, लिखाणाचं काम करायचं असू दे, एक प्रकल्प तुम्ही फार प्रकल्प रावले रयत शिक्षण संस्थेमध्ये. हा एक प्रकल्प तुम्ही हातात ताबडतोबीने घ्यावा आणि तो पूर्ण करावा. यासाठी आम्ही तुमचा पिक्चर सतत सोडल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. रामशेठ ठाकूर साहेब आपण या ठिकाणी खूप छान भाषण केलं, सकाळी पण त्यांनी खूप छान भाषण केलं, मार्गदर्शन केलं. आणि रामशेठ ठाकूर साहेब एक रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आहेत, मॅनजी कौशीचे आधारस्तंभ आहेत. आणखी एखादा म्हणजे पहिल्या बॅचमध्ये जर का तुम्ही 18 विद्यार्थी घेतले असेल त्याच्यामध्ये जर का रामशेठनं घातलं असतं तर त्यांच्यामध्ये पण हे पहिले आले असतील 18 मध्ये सुद्धा कदाचित, बरोबर आहे ना. तर रामशेठ ठाकूर साहेबांना मी मनस्फूर्त धन्यवाद देतो. म्हणजे आज 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, 74-75 मध्ये. हा प्रतिम उत्साह. एकही मॅनजी कौशीची मीटिंग चुकवत नाहीत, एकही कार्यक्रम रयत शिक्षण संस्था कुठेही असं चुकवत नाहीत. आणि बरं आल्यानंतर मॅनजी कौशलमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर सगळे जाऊपर्यंत सगळे उठून जातात पण ते उठत नाहीत. म्हणजे एखाद्या सिन्सिअर विद्यार्थ्यांच्या पेक्षाही सिन्सिअरली सगळीच कामं ते करतात. आणि म्हणूनच ते एवढे मोठे झालेले आहेत. आणि म्हणून रामशेठ ठाकूरांचा आदर्श किंवा आम्हाला सगळ्यांना घ्यायला पाहिजे. जितकं सिन्सिअरली काम करा, जितकं वाहून घ्याल प्रत्येक गोष्टीमध्ये, जे जे करतो त्याच्यामध्ये उतरायचं, कपडे काढून उतरायचं आणि कामाला लागायचं. ही त्यांची म्हणजे त्यांच्याकडून पण आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. रामशेठ ठाकूर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो.
आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित, आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. नवीन नवीन उपक्रम माननीय शरद पवार साहेब आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काल सुसंगत अशा प्रकारची वाटचाल शिक्षण समिती झाली पाहिजे, किंबहुना काळाच्या पुढची पावलं टाकायला पाहिजेत अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारं नेतृत्व आमच्याकडे आहे. आणि म्हणून शरद पवार साहेब जे जे सांगतात ते सगळंच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबद्दल मी आता बोलणार नाही, योग्य वेळी त्याच्याबद्दल बोलेन. पण या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आहात. मगाशी ज्यांची नावं घेऊ शकलो नाही त्यांना आपण या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. उशीर आलो त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्थापन त्याचं केलं, कार्यक्रम छान पद्धतीने आयोजित केला, त्याच्याबद्दल सर्वच आयोजकांचं, खास करून राबक काळेचे मुख्याध्यापक आणि शाहू बोर्डिंगचे रेक्टर या दोघांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आपण सर्वजण पाहुणे मंडळी आमच्यासाठी, तर तुम्ही पाहुणे कसले, तुम्ही तर खऱ्या अर्थानं मूळ मालक आहात त्या संस्थेचे. पाहुणे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची भेट झाली, बोलणं झालं. मी पुन्हा एक वेळ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं आदरांजली वाहतो. त्यांच्या आदर्शावरून त्यांच्या मार्गानंच जाण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण सर्वजण करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण विभागाचे सहसचिव सन्माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब, मी त्यांना विनंती करते की आपण कृतज्ञता व्यक्त करावी. रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या 95व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय ज्ञानदेव मस्के साहेब, संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अध्यक्ष आदरणीय संजीव पाटील साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, बहुजन समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाची संधी त्यांना मिळाली पाहिजे, यासाठी कर्मवीर अण्णांनी जो शैक्षणिक यज्ञकुंड त्या ठिकाणी उभा केलेला होता, त्याला आपल्या एखाद्या समितीप्रमाणे आयुष्यभर ज्यांनी साथ दिली त्या लक्ष्मीबाई पाटील उर्फ वहिनी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं. वहिनींच्या कार्यातून आणि अण्णांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे अशा स्वरूपाची एक अतिशय कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या आजच्या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांनी अण्णांच्या जीवनावरती प्रकाश टाकला, वहिनींच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. वहिनींचं जीवन किती कृतार्थ अशा स्वरूपाचं होतं ही भावना त्यांनी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांच्याप्रतीही या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, खरं तर मगाशी चेअरमन साहेबांनी भावना अशा स्वरूपाची व्यक्त केली की डॉक्टर साहेबांनी या रयत शिक्षण संस्थेचा जो प्रवास आहे हा प्रवास शब्दबद्ध केला पाहिजे. खरं तर ही भावना साहेबांनी जी व्यक्त केली ही तमाम रयत सेवकांची ही भावना आहे. खरं तर त्यांचं ठिकाणी मी मगाशी संजीव पाटील साहेबांशी सहज या विषयावरती बोलत होतो, नेमका तोच शब्द चेअरमन साहेबांनी व्यक्त केला की डॉक्टर साहेब म्हणजे खरं तर रयत शिक्षण संस्थेचा रेडी देखणार आहे. म्हणजे त्यांनी त्याकडे बोलत राहावं आणि आपण त्याकडे ऐकत राहावं अशा स्वरूपाची एक भावना, अशा स्वरूपाचे अतिशय वैचारिक अशा स्वरूपाचं मनोगत सरांनी व्यक्त केलं. त्याबद्दल त्यांच्याप्रतीही या ठिकाणी आदराची भावना व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. याबरोबरच आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, आदरणीय डॉक्टर संजीव पाटील साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब, संस्थेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट दिलावर साहेब मुल्ला साहेब, त्याचबरोबर वाय डी देशमुख साहेब, आदरणीय डॉक्टर मोहन पाटील साहेब, माननीय जनरल बॉडीचे सदस्य माननीय प्रकाश गवळी साहेब, त्याचबरोबर आदरणीय बी एन पवार सर, राजेंद्र मोरे सर,
या सर्वांच्या बरोबर कर्मवीर कुटुंबीय आज या कार्यक्रमाचं एक वेगळं वैशिष्ट्याच्या स्वरूपाचं मला या ठिकाणी जाणवलं, ते म्हणजे तर साताऱ्यामध्ये असणारे कर्मवीर कुटुंबीय दरवर्षी या ठिकाणी या समारंभासाठी आदरपूर्वक त्या ठिकाणी उपस्थित असतात। आज सातारा शहरात साताऱ्यामधल्या कर्मवीर कुटुंबियांच्या बरोबरच सोलापूर, हुबळी आणि त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी असणारे तो कर्मवीर कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांच्याप्रतीही मी या ठिकाणी आदराची भावना व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। त्याचबरोबर कर्मवीर गीत गंधाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मवीर अण्णांचं आणि बहिणींचं कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे माननीय संभाजी पाटील सर आजही त्यांनी या ठिकाणी तो कर्मवीर गीत गंधालीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला। त्यांचंही या निमित्ताने मी कृतज्ञता व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखांचे शाखा प्रमुख, जनरल बॉडीचे सदस्य, रिटायर्ड लाईफ मेंबर आणि सर्व सेवक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याप्रतीही मी या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो।